नमस्कार. खरं काय बोलू असं झालंय नृत्यनाटिका पाहिल्यानंतर. एक सफर आनंद की ओर अशी ही सुंदरशी नृत्यनाटिका आपण पाहिलीत. गुरु डॉक्टर स्वाती दैठणकर आवर्जून उपस्थित होत्या. आज मानवी संस्थेच्या संस्थापिका विजयाताईंचा 21वा स्मृतिदिन. आज अजून एक आनंदाची मोहर या एक सफर आनंद की ओर याच्यानंतर आपल्याला लावायची. ती म्हणजे एक पर्वणी आज आपल्याकडे. ती खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की जे इथं उपस्थित आहेत ते खरे भाग्यवान आहेत की ज्यांना आज प्राध्यापक मिलिंद जोशी सरांचे उत्तम विचार ऐकायला मिळणार आहेत. मी शिरीष लवाटे यांना विनंती करते की त्यांनी जोशी सरांना व्यासपीठावरती घेऊन यावं. आज खरं तर दासनवमी आहे आणि दासनवमीच्या या पर्वणीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपण तर या संत मंडळींना कधी पाहिलं नाही, भेटलं नाही आहेत. आणि या कलियुगामध्ये तर संत मंडळी आपल्याला भेटणं अतिशय अवघड आहे, कठीण आहे. पण तरीसुद्धा मानवतेचं रूप, मानवता हाच जीवन ध्यास घेऊन ज्या जीवन जगल्या त्या कर्मयोगिनी विजयाताई लवाटे या आपल्या दृष्टीने संत स्वरूपच आहेत. त्यामुळे त्यांच्या विनम्र अशा स्मृतींना अभिवादन करूया. आणि आज ज्यांचे आपण व्याख्यान ऐकणार आहोत प्राध्यापक मिलिंद जोशी सरांचं. खरं तर संत साहित्य आणि मानवता या विषयावरती सर अतिशय उत्तम बोलतात. अगदी थोडक्यामध्ये मी सरांचा इथे परिचय करून देते. एखाद्या व्यक्तीचा पुन्हा पुन्हा परिचय करून देण्यामध्ये फार आनंद आहे. मला असं वाटतं मी इथूनच त्यांचा 100 वेळा तरी किमान परिचय करून दिलेला आहे. आज परत 101 वेळा त्यांचा परिचय करून देते की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर. खरं तर अफाट असा जनसंपर्क, अत्यंत अभ्यासू व्यासंगी असं हे व्यक्तिमत्व, शैलीदार लेखन आणि त्या लयीमध्ये एखादी लढ उलगडावी असं त्यांचं बोलणं. प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं नाव एक सुप्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक असं म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. 118 वर्षाची जुनी असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद आणि त्याचे सर्वात तरुण कार्याध्यक्ष अशी त्यांची एक ओळख अधोरेखित करावी अशी ओळख आहे. सिव्हिल इंजिनियर असणारा माणूस शब्दांवरती इतकं काम करतो, शब्दांशी इतकं आपण बांधकाम म्हणूया कामापेक्षा की सिव्हिल इंजिनियर आणि बांधकाम असं म्हणून. तर अतिशय उत्तम असं सरांचं व्याख्यान, ललित लेखन, कथा, व्यक्तिचित्र अशी 21हून अधिक पुस्तकं सरांची प्रसिद्ध आहेत. अंतर्नाद या मासिकामध्ये, दर्जेदार अशा मासिकामध्ये सलग 4-4.5 वर्ष हा माणूस लिलया लिहू शकतो. प्राध्यापक मिलिंद जोशी हे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे एकलव्यासारखे शिष्य आपण म्हणूया. आणि सरांचंही त्यांच्यावरती अतिशय निरतिशय प्रेम. म्हणजे शाल अंगावरती घालताना सर म्हणालेले मिलिंद जोशी सरांना की अशाच शाली अंगावरती कायम पडत राहू दे. सरांचं ते आशीर्वादात्मक असं बोलणं आणि त्याची मी साक्षीदार होते. या सगळ्या देशाविदेशामध्ये सरांचा जो वाग्यज्ञ आहे, आपणही अनेकांनी श्रवणानंद घेतलेला आहे. त्यांना गदिमा चैत्रबन पुरस्कार, आचार्य अत्रेय पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे फेस्टिवल अवॉर्ड. ज्या ज्या ठिकाणी प्राध्यापक मिलिंद जोशी सर व्याख्यानाला जातात त्या ठिकाणी नक्कीच आपण अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त होतो. अशा पद्धतीचे सरांचे विचार असतात. खरं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेला 2 लाख रुपयाचा पुरस्कार आणि मानपत्र मिळणं हे सरांच्या कारकिर्दीत झालेलं आणखी एक खूप मोठं काम आहे. आणि परिषदेचं बदललेलं रूप हे तर मला खूप कौतुकाचा भाग वाटतो की पारंपरिक पद्धतीला थोडासा छेद देऊन सरांनी थोडं त्यातही नवता आणण्याचा प्रयत्न केला आहे. फार वेळ न घेता मी सरांना विनंती करणार आहे की त्यांनी आपला विषय मांडावा. इथून बसून बोलणार.
आज मानव्याच्या संस्थापिका विजयाताई यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहताना मनामध्ये अनेक भावनांची गर्दी झालेली आहे. खरं तर नृत्यानंतर भाषण हा रसिकांच्या वाट्याला आलेला एक दुर्भाग्य योग असं म्हणावं लागतं. पण आता काही काही योग असे असतात की ते अपरिहार्य असतात. तर त्यामुळं आज आपल्याला नृत्यानंतर भाषण ऐकावं लागतं. पण मला खरोखरीच या विद्यार्थिनींचं आणि विशेषतः डॉक्टर अश्विनी देशपांडे यांचं कौतुक वाटलं की हा विषय अतिशय समर्थपणाने त्यांनी या ठिकाणी मांडला. आणि विशेषतः या मुली ज्यावेळेला नृत्य करत होत्या त्यावेळेला वीणा पुस्तकधारिणी नवरसाची मंदाकिनी असं ज्या सरस्वतीचं वर्णन आपण करतो, क्षणभर तिनीच नर्तकीचं रूप घेतलेलं आहे आणि या व्यासपीठावरती ती अवतरली आहे असं आपल्याला वाटलं. इतका सुंदर आविष्कार त्यांनी घडवला. तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझ्या मनामध्ये अनेक आठवणी दाटून आल्या. म्हणजे विजयाताईंचा मला जवळून सहवास लाभला आणि भैयासाहेबांचाही खूप जवळून सहवास लाभला. म्हणजे एकाच घरामध्ये जन्मलेली दोन भावंड किती दोन वेगळ्या वाटांनी जाऊ शकतात हे या दोघांनी दाखवून दिलं. आणि भैयासाहेब हे शिक्षण क्षेत्रामध्ये रमले आणि त्यांनी आपटे प्रशालेसारखी एक शाळा उभी केली. आज ती हुशार मुलांची शाळा म्हणून ओळखली जाते, पण एकेकाळी ही नापासांची शाळा म्हणून ओळखली जात होती. म्हणजे एखादा विद्यार्थी एखाद्या इयत्तेमध्ये सलग 2-3 वर्ष नापास झाला की त्याला शाळेतून काढून टाकायचे. त्यांनी गॅदरिंगमध्ये अंडी किंवा दगडं फेकली त्याला शाळेतून काढून टाकायचे. अशी सगळी गावावरून वळवून टाकलेली मुलं ही वैद्य सरांनी एकत्र केली आणि आपटे प्रशाला सुरू केली नापासांची शाळा म्हणून. तर पुणेकर चौकस असतात आणि खडूसही असतात. तर एका पुणेकरांनी त्यांना विचारले की हे सगळं ड्रेनेज ऑफ पुणे सिटी आहे, हे तुम्ही घेऊन काय करणार आहात? तर वैद्य सरांनी दिलेलं उत्तर सगळ्या शिक्षकांनी आपल्या काळजावरती कोरून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. वैद्य सर असं म्हणाले की सोन्याला चकाकी कोणीही आणून दाखवू शकतो, मला कुठलाही धातू द्या, मी त्याचं सोनं करून दाखवतो. आणि मला वाटतं की तोच विचार आमच्या अक्कांचा म्हणजे विजयाताईंचा होता. विजयाताई हा मानवतेच्या गाभाऱ्यातला एक नंदादीप होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणजे ज्याविषयी बोलणं सुद्धा तत्कालीन समाजामध्ये फार धारिष्ट्याचं वाटत होतं, अशा काळामध्ये त्या विषयावर काम करण्यासाठी पुढे येणं आणि प्रसंगी समाजाला न मानवणाऱ्या विषयावरती काम करून समाज जीवनाचा हा गाडा पुढे नेणं ही फार कठीण गोष्ट होती आणि ती विजयाताईंनी केली. बऱ्याच वेळा काय होतं की चांगली कामं सुरू होतात, पण पुढची पिढी जर तितकी सक्षम मिळाली नाही तर ती कामं तिथेच थांबतात. आज विजयाताई असत्या तर त्यांच्या सुनेचं आणि मुलाचं काम पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले असते, हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. तेव्हा विजयाताईंच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि तुकाराम महाराजांनीच असं म्हटलंय की एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. तुकाराम महाराज असं म्हणतात की एका बीजाला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं, तेव्हा बहारदार असं पीक हे शेतामध्ये येतं. म्हणजे रणांगणावरती काही सैनिक सीमेवरती लढत असतात, रणांगणावरती लढत असतात, तेव्हा या देशातल्या कोट्यवधी लोकांचं संरक्षण होत असतं. तर एका विजयाताईला आपल्या आयुष्याचं अर्घ्य द्यावं लागतं, तेव्हा इतक्या मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलतं. त्यामुळे त्यांचं स्मरण हे आपण आवर्जून केलं पाहिजे. आज मला दिलेला विषय हा प्रश्नाचे आणि उत्तर संत साहित्याचे असा आहे आणि आज दासनवमी देखील आहे. विनयाताई, मला एका प्रसंगाची आठवण होते की मी ज्यावेळेला कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेला मी डिबेटिंग आणि कल्चरलचा सेक्रेटरी होतो आणि राम शेवाळकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते आणि ते साताऱ्याला येणार असं मला समजलं. तर मला असं वाटलं की शेवाळकरांच्या सारखा इतका एक विद्वान माणूस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाय तर आपल्याला कॉलेजमध्ये बोलवत आलं तर काय हरकत आहे. मग मी शेवाळकर सरांना विनंती केली. शेवाळकर सरांनी येण्याचं मान्य केलं आणि सर आलेही. पण नेमकी त्याच दिवशी समोरच्या कॉलेजमध्ये फॅशन शोची स्पर्धा असल्यामुळं आमची सगळी मुलं तिकडे गेली आणि फार तुरळक उपस्थिती. तर मला या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं. मी प्रास्ताविकामध्ये खंत व्यक्त केली तर शेवाळकर बोलायला उभे राहिल्यानंतर म्हणाले की मिलिंद, खंत मानून घेऊ नकोस, प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. मद्यालयामध्ये माणसं स्वतःहून जातात आणि दुधाचा रतीब मात्र घरोघरी जाऊन घालावा लागतो. तर ते वाक्य मला इतकं भावलं. तर
असा रतीप घालण्याचं काम चांगुलपणाचा मानव्य ही संस्था करत आलेली आहे आणि मानव्याची प्रतिष्ठापना वाढवण्याचं काम आपल्या कामातून ते करत आले आहेत. मी कराडला शिकत होतो तर तेव्हापासून मला भाषणं देण्याच्या उद्योगाचं खूप आकर्षण वाटत होतं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांच्यामध्ये मी भाग घेत होतो आणि माझे सगळे विषय संत तुकाराम, समर्थ रामदास, ज्ञानेश्वर महाराज आणि वेगळा विषय असला की पारितोषिक लगेच मिळतं. हे विनयाताईंनाही माहिती आहे, कारण त्यांनी खूप वक्तृत्व स्पर्धा गाजवलेल्या आहेत. तर आमच्या सगळ्या मित्रांना असं वाटायचं की हा इतका संत साहित्यावर बोलतोय म्हणजे एक इंजिनियर वाया गेला असं समजायला हरकत नाही. त्यामुळं मी वसतिगृहाच्या ज्या खोलीमध्ये राहत होतो त्याच्या बाहेर त्यांनी खडूनी भ मिलिंद महाराज जोशी अशी पाटीच लावून टाकलेली आहे. मग शेवटी आम्ही एक दिवस वादविवादासाठी एकत्र जमलो तर मी त्यांना विचारलं की तुमचा संत साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका आकसाचा का आहे? तर ते म्हणाले की हे जीवन इतकं आनंदाने रसरसलेलं आहे, त्या जीवनाचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. आम्हाला हातामध्ये टाळ घ्यायचे नाहीत, गळ्यामध्ये माळ घालायची नाही आणि त्या पंढरीच्या दिशेनेही जायचं नाही. आम्हाला हे जीवन भरभरून जगायचं आहे. तर मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जे जे काही हवं आहे ते सगळं आमच्या संत साहित्यामध्ये आहे. संत साहित्यामध्ये भक्तिरस आहे, हास्यरस आहे, करुणरस आहे, वीररस आहे, कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. म्हणजे मराठी भाषेसाठी अभिनव वाग्विलासिनी चातुर्य कला कामिनी अशा प्रकारची योजना त्यांनी केलेली आहे. पुढे माऊली असं म्हणतात की प्रथम वय साकाळी लावण्याची नहाळी प्रकटी जैसे आगळी अंगना अंगी नातरी उद्यानी माधवी घडे तेथे वनशोभेची खाणी उघडे आदिलासा पासोनी अपाडे जियेपरी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तारुण्याच्या स्पर्शानं अंगनेच्या अंगोपांगामध्ये लावण्याचा उत्सव सुरू होतो. वसंताच्या स्पर्शानं वनश्री अधिक सुशोभित होते. कलाकाराच्या स्पर्शानं सोन्याला सुवर्णपद प्राप्त होतं. तद्वदच व्यासांच्या प्रतिभा स्पर्शाने गीतेतल्या तत्वज्ञानाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालाय. मला सांगा की 16 वर्षाच्या ब्रह्मचारी युवकाला तारुण्याची न्हाळी समजते हे सौंदर्याचं पूजक असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळं संत साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी उच्च संवेदनशील अभिरुची आवश्यक आहे. हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या भडक कथा वाचणाऱ्या उथळ मनोप्रवृत्तीला संत साहित्यातलं मार्दव समरणार नाही. आणि विनयाताई, आपल्याकडे खेदाची गोष्ट अशी की आमच्या सगळ्या संतांनी त्यांचं साहित्य तरुण वयामध्ये लिहिलं आणि आम्हाला मात्र ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, 61, 75 सहस्त्रचंद्र दर्शनाला भेट म्हणून देतात. किंवा जेव्हा डोळ्यांनी दिसत नाही, हाताने उचलत नाही, पायाने चालवत नाही, अशा वेळी जर तुम्ही ते ग्रंथ वाचले तर तुम्ही वाचणार का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आमच्या संतांनी जर सगळं साहित्य तरुण वयामध्ये लिहिलंय तर त्याचा आस्वाद देखील तरुण वयामध्येच घेतला पाहिजे. तारुण्य म्हणजे केवळ भावनांचा जल्लोष नव्हे किंवा वासनांची वावटळही नव्हे, हा आयुष्याला घडवण्याचा काळ. आणि या काळात जर संत साहित्य मुलांच्या संपर्कात आलं तर एखाद्या निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे ते आयुष्यभर त्यांची साथ सोबत करेल, एवढं सामर्थ्य या संत साहित्यामध्ये आहे. आणि त्यामुळे त्यातला अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती हा भाग आपण क्षणभर बाजूला ठेवूया. पण भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव आणि विचारांची उदात्तता ही आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला संत साहित्याकडेच वळलं पाहिजे. आणि माऊलींनी फार छान शब्दामध्ये म्हटलंय, का आपुला ठाऊन सांडिता अळंगी जे चंद्रू प्रकटिता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. की ज्याप्रमाणे एखादी चंद्रविकासी कमलिनी आपल्या जागेवरून चंद्राला प्रेमालिंगन देते, त्याप्रमाणे तरुण वयातच संतांची कविता मनाला भिडली तर ती एखाद्या निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे आयुष्यभर साथ सोबत करत राहील. आज मी जो विषय निवडलेला आहे तो प्रश्न आजचे आणि उत्तर संत साहित्याचे. आत्ता इथे देखील त्याचा जागर करण्यात आला. आजच्या समाजासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो आरोग्याचा आहे. म्हणजे जागतिक पातळीवरती सर्वेक्षण करणारे सगळे तज्ज्ञ असं सांगतायत की 2030 सालापर्यंत मधुमेही रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त कुठं असेल तर ती भारतामध्ये असेल. 2035 सालापर्यंत रुग्णांची संख्या कुठे जास्त असेल तर ती भारतामध्ये असेल. आणि 2040 सालापर्यंत मनोरुग्णांची संख्या भारतामध्ये अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सगळं सर्वेक्षण सांगतं. आमच्या भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल
की आपल्या इथे शरीर बलसंवर्धनाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी असा एक संस्कार आपल्यावरती केला की हे शरीर म्हणजे ओल्या मातीचं गाठोड आहे, आजची फुलं उद्याचा पाचोळा आहेत, त्यामुळे या शरीराचं फार कौतुक करू नका. पण ज्याचं शरीर धड नाही त्याच्या मदतीला साक्षात परमेश्वर सुद्धा येणार नाही, हे सांगण्याचं काम आमच्या संतांनी केलं. आणि म्हणून दुर्लभ नरदेह जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, असं म्हणणारे तुकोबाराय म्हणतात की शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. आणि समर्थांनी चाफळला राम मंदिर उभं केल्यानंतर त्यांच्याकडे जी तरुण मुलं महंत म्हणून होण्यासाठी तयार आली, त्यांच्यावरती समर्थांनी पहिला संस्कार केला तो शरीर बल संवर्धनाचा. कोण पुसे अशक्ताला रोगीसे बराडी दिसे. म्हणजे जो दुर्बळ आहे त्याच्या मदतीला परमेश्वर देखील येणार नाही. आणि विवेकानंदांनी सुद्धा हाच विचार वेगळ्या रूपामध्ये पुढे मांडला की वीकनेस इज डेथ, स्ट्रेंथ इज लाईफ, एक्सपान्शन इज लाईफ, contract is death, arise awake and stop not till the goal is reached. आणि त्यामुळं दुर्बलता ही जर शरीर बल संवर्धनाच्या अभावामुळे तुमच्याकडे येणार असेल तर शरीराची उपासना तुम्ही केली पाहिजे. आमच्याकडे जीवनशैली विषय किती उत्तम मार्गदर्शन केलंय. आज आमच्या जीवनामध्ये जे अनेक ताणतणाव निर्माण झाले आहेत त्या सगळ्याच्या मुळाशी बिघडलेली जीवनशैली हे एक उत्तम कारण आहे. आमच्याकडे किती छान जीवनशैली सांगितली की ब्राह्ममुहूर्तावर तुम्ही उठा, सकाळची 45 मिनिटं फिरणं, 15 मिनिटाची योगासनं, 10 मिनिटाचा प्राणायाम हा तुमच्या जीवनाला केवढी मोठी तरी एक गती देऊ शकतो. आज आमच्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्या गोष्टींच्यासाठी वेळ आहे, पण या गोष्टींच्यासाठी वेळ नाही. आपल्याकडे सांगितलं की सकाळची तुमची न्याहारी ही एखाद्या राजासारखी असली पाहिजे, दुपारचं खाणं हे भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे आणि संध्याकाळचं खाणं तुम्ही केलं नाही तरी चालेल, अशी एकूण सगळी जीवनशैली आपल्याकडे सांगितलेली आहे. पण आज आपल्याला सूर्योदय कित्येक लोकांना पाहायला मिळत नाही, न्याहारी ही गोष्ट कित्येक जणांच्या वाट्याला येत नाही. आणि त्यामुळे संध्याकाळी पाखरं सुद्धा दिवस मावळल्यानंतर घरट्याकडे परत येतात आणि माणसं मात्र बार आणि रेस्टॉरंटमध्ये रेंगाळताना आपल्याला दिसतात. आणि दुसरं असं की आपण इतके संभ्रमित अवस्थेत आहोत की दीक्षितांना फॉलो करायचं का दिवेकरांना, आणि त्यामुळे दोघांनाही संयुक्त विद्यमाने फॉलो करणारे आणि सतत खाणारे लोक आपल्याला सगळ्यांना, कारण आपण प्रयोग करणारे खूप लोक आहोत, प्रयोगशील. पण युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, हे किती जीवनशैली विषयक उत्तम मार्गदर्शन केलं की बहुनिद्रा आणि बहुभाषण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे पुणेकरांचं मला कौतुक वाटतं की सलग झोपण्याऐवजी 1 ते 4 थोडं झोपायचं आणि पुन्हा संध्याकाळी सविस्तर झोपायचं. पण बहुनिद्रा आणि बहुभाषण म्हणजे भाषण सुद्धा किती केलं पाहिजे. आज लवाटेंचं मला कौतुक वाटतं की वक्त्याला अर्धाच तास वेळ मिळेल असं त्यांनी बरोबर नियोजन केलं. कारण सर कॉलेजमध्ये 5 तास बोलून आलेले आहेत याची जाणीव त्यांना आहे. आणि त्यामुळं 7वा वेतन आयोग लागू झाला तरी किती बोललं पाहिजे आणि मानधनाचं पाकिट घसघशीत मिळालं तरी एका दिवसात किती व्याख्यानं दिली पाहिजे. तर हा सगळा संत विचार तेव्हापासून आपल्याला दिसतो. तर हे जीवनशैली विषयक मार्गदर्शन हे संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. आपल्याकडे एकांत आणि एकाग्रता ही मूल्य मानली गेली आहेत. आज आपल्या वाट्याला एकांत कुठेही येताना दिसत नाही. आपण पहा बाहेरचा गोंगाट इतका वाढलेला आहे की आपल्याला आतला आवाजच ऐकायला येत नाही. अंतर्नाद, ज्याला आतला आवाज ऐकायला येत नाही त्याला आतल्या प्रश्नांची उकल करता येत नाही. आणि त्यामुळं एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे. एकांत हे नितांत सुंदर असं विचार पर्यटन स्थळ आहे की जिथे तुम्ही फक्त स्वतःविषयी विचार करता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही, एकांतच तुमच्या वाट्याला येत नाही. आणि संतांनी तर आपल्याला सांगितलंय, विशेषतः एकांत आणि लोकांत ही मानवी जीवनाची 2 महत्त्वाची अंग आहेत. म्हणजे तुम्ही समाजशील प्राणी आहात, त्यामुळे तुम्हाला समाजाच्या साक्षीने जगावं लागणार आहे. आणि समाज जीवनामध्ये जात असताना हा लोकांत अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर एकांतही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून समर्थांनी फार छान शब्दात सांगितलं, काही निवळ काही खळबळ ऐसा कंठित जावा काळ. की जशी खळबळ तुमच्या जीवनामध्ये तशी निवळता सुद्धा असली पाहिजे. आणि म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. कल्पनेचा प्रांत तोची माझा एकांत, तेथे मी निवांत बसेन. तर हे निवांत पण आज आपलं हरवलेलं आहे.
तर आज आपल्याला जीवनशैली विषयक मार्गदर्शन करणारे सगळे लोक सांगतात की तुम्ही मेडिटेशन करा, ध्यान, स्वतः आतमध्ये डोकावून पहा. आणि अरविंदांनी तर आपल्याला सांगितलं की रिमेन क्वायट, ओपन युअर सेल्फ अँड कॉल फॉर डिवाइन. शांत बसा, स्वतःकडे पहा आणि त्या दिव्य शक्तीला आवाहन करा. किंवा बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ. स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये बदल करा आणि आहात त्यापेक्षा अधिक उन्नत अवस्थेला जा. आज हे सगळं जे आधुनिक मानलं जात आहे त्या सगळ्यांचा उगम आमच्या संत साहित्यामध्ये आहे. आणि विशेषतः जागतिकीकरणानंतर आपली एकूण जी सगळी जीवनशैली बदलून गेली आणि सगळी मूल्यव्यवस्था बदलून गेली. म्हणजे एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज तुमच्या हातामध्ये कुठलं घड्याळ आहे, तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, तुम्ही कुठल्या गाडीतून फिरता, तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता, यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरवली जाते. आणि सादरीकरणाचे सगळे संदर्भ बदलले आहेत. म्हणजे आनंद झाला तरी साजरा करायचा, दुःख झालं तरी साजरं करायचं आणि त्यासाठी कुठली गोष्ट सामायिक आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. ती आता म्हणजे अनिल अवचटांनी ज्यावेळेला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं त्यावेळेला केवळ कॉलेजमध्ये जाणारी मुलं ही व्यसनाच्या आहारी जाणारी असा त्यावेळेस एक समज होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे प्रौढ वयातली माणसं व्यसनाच्या अधीन जात आहेत. त्यानंतर स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आता तर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुलांच्यासाठी एक वेगळा विभाग सुरू करावा लागतोय. आणि त्यामुळं हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला त्याला आशीर्वाद देताना बाबा आमटे आणि पु ल असं म्हणाले होते की बाबा तुझं हे केंद्र ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी आम्हाला जास्त आनंद होईल. पण आज परिस्थिती काय आहे, संस्थेचं वय वाढतंच आहे. मी बाबांना एका मुलाखतीमध्ये विचारलं की हे सगळं का घडलं, तर बाबा म्हणाले सगळा समाजच बदलून गेलाय. पूर्वी गावामध्ये एखादाच माणूस मद्यपान करायचा, त्यामुळे सज्जन माणसं दिसली की तो रस्ता बदलून निघून जायचा. आता सगळेच मिळून घेत असल्यामुळे सज्जन माणसालाच रस्ता बदलून निघून जावं लागतं. अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. तर त्यामुळे व्यसनाधीन समाज हा कधीही उत्कर्षाच्या वाटेनं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न हे संतांनी पाहिलं. आणि त्यामुळं परस्त्री मद्यपान पेंड खाणं माजविले, तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. किंवा अतिवाद करू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये मैत्री कदा. हा विचार संतांनी किती पूर्वी करून ठेवलेला होता हे आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहत. आजच्या समाजासमोर सगळ्यात मोठं विनयताई मला वाटतं की सावट कशाचं आहे तर ते नैराश्यवादाचं आहे. आणि इतकं नैराश्य, किती आपल्या निराश होण्याची कारणं किती छोटी आणि हलकी आहेत हे आपल्या लक्षामध्ये आहे. वर्गामध्ये शिक्षक रागवले, मुलाची आत्महत्या, बातम्या आपण वाचतो. घरी आल्यानंतर सासूबाई बघून हसल्या नाहीत, सुनेची आत्महत्या. आता हे काय आत्महत्येचं कारण आहे का? पण आम्ही ते बनवलं, इतकं आम्ही आमचं जीवन स्वस्थ करून टाकलंय. आणि त्यामुळे वसंतराव कानेटकरांच्या फक्त एकच कारण, या नाटकातला तो तरुण वारंवार विचारतो की मला असं एक तरी कारण सांगा की ज्यामुळं मी या देशामध्ये राहावं. सत्तेशिवाय पद, पैशाशिवाय मान आणि शिफारसी खेरीज नोकरी मिळणारच नसेल तर या देशामध्ये राहून उपयोग काय? मला असं वाटतं की त्या मुलाचा प्रश्न हा चिंतन करायला लावणारा असला तरी निराश करायला लावणारा मुळीच नाही. आम्ही आमच्या संत साहित्याचा आधार घेऊन या पुढच्या पिढीला बजावलं पाहिजे की इतकं निराश होण्याचं कारण नाही. इथे काटे असले तरी गुलाबही आहेत आणि कपाळावरच्या आठ्या असल्या तरी गालावरच्या खळ्या सुद्धा आहेत. नुसत्या अंधाराच्याच पारंब्या नाहीत, त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसे सुद्धा. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य पहा, किती उणपुरं आयुष्य, पण त्या आयुष्यामध्ये किती उपेक्षा, किती मानभंग, किती अपमान, पण त्याचा साधा उल्लेख सुद्धा कुठे आपल्याला दिसत नाही. तुकाराम महाराजांच्या 43 वर्षाच्या आयुष्यामध्ये किती संकट आली, दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, पत्नी आणि मुलाचा करुण अंत झाला. क्षणभर तुकाराम महाराजांना सुद्धा वाटलं नको हे जीवन, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देख तुटी येतं. पण तेच तुकाराम महाराज पुन्हा संकटावरती स्वार होतात आणि म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन हा संसार. ही सकारात्मकता आपण संत साहित्यातून शिकली पाहिजे असं मला. आणि शेवटी सगळं चांगलं असताना कर्म कुणीही करेल, पण अनेकदा कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांताचं आचरण करावं लागतं. आणि ती कर्तव्य कठोरता किती असावी याविषयी देखील संतांनी मार्गदर्शन केले. आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की मळे झाकुनिया करती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाही, तयापरी करी स्वहित आपुले. आपल्याला माहिती आहे की पाऊस पडल्यानंतर वापसा होतो आणि त्याच काळामध्ये आपल्याला पेरणीसाठी पाभर धरावी लागते.
अशा काळामध्ये जर शेतकऱ्याच्या घरात मयत झाली तर काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात, मडं झाकून ठेवा आणि आधी पेरणी करा. कारण पेरणीची वेळ निघून गेली तर तुमच्यावरच मरणाची वेळ येईल. इतका कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांत सांगणारा संत हा आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. आणि त्यामुळं मध्यंतरी एका इंग्रजी मासिकामध्ये मी एक कथा वाचली, की एक डॉक्टर एका रुग्णावरती शस्त्रक्रिया करत होते हृदयावरची आणि त्यांची ती शस्त्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली होती. डॉक्टर सहज बाहेर आले आणि त्यांनी आपला मोबाईल सुरू केला आणि पाहिलं तर एक संदेश आलेला होता, की तुमच्या एकुलत्या एक मुलाचं अपघाती निधन झालं. डॉक्टरांनी मोबाईल बंद केला, आतमध्ये आले. तो शेवटचा टप्पा पार पाडला आणि बाहेर आल्यानंतर आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. तेव्हा अनेक नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांना विचारलं, की एवढी दुःखद बातमी समजून सुद्धा तुम्ही हे ऑपरेशन कसं काय पार पाडलं? तर डॉक्टर म्हणाले, मी त्या क्षणी एकच विचार केला, जो गेला तो गेला, ज्याला वाचवणं शक्य आहे त्याला आपण वाचवलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मिळाली ती दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तुका सेज या नावाने जो तुकाराम महाराजांच्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला तो वाचून मिळाली. त्यामुळे आपल्या संतांच्या सकारात्मक विचारातून परदेशातल्या लोकांना प्रेरणा मिळते आणि आपण मात्र त्यातून काही घेत नाही. ही खरं आपल्या समाजाची शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे शिक्षक आणि पालकांची फार मोठी जबाबदारी आहे, की हा सकारात्मकतेचा दीप हा मुलांच्या मनामध्ये आपण सतत तेवत ठेवला पाहिजे. आणि म्हणून भैयासाहेब नेहमी म्हणत असत, की मुलांना कधी नाही म्हणू नका, की नाही लहानपणी सुद्धा आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, जुन्या काळातली आजी म्हणायची, की घरामध्ये कधी नाही म्हणू नका, कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. म्हणजे आज त्यावेळेला ती अंधश्रद्धा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण मानसशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं, की सकारात्मकतेचा एक दीप आपली आजी ही आपल्या मनामध्ये लावत होती. आणि त्यामुळं शेवटी सैनिकांच्या हातामध्ये कितीही धारदार शस्त्र दिली, पण त्यांची मनच लढण्यासाठी तयार नसतील तर काय उपयोग? आणि म्हणून जीवनाच्या या संघर्षामध्ये तुम्हाला नैराश्यावर मात करायची असेल, तर तुम्हाला हा सकारात्मकतेचा दीप फार प्राणपणाने जपून ठेवावा लागतो. म्हणजे विनयाताई, एक काळ असा होता, की आपण परीक्षेतले गुण म्हणजे गुणवत्ता समजत होतो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. पुढे मानसशास्त्रज्ञांना असं जाणवलं, की कमी शिकलेली माणसं प्रसंगी उत्तम निर्णय घेतात. त्यांच्या या गुणवत्तेचं कुठेतरी मूल्यमापन झालं पाहिजे. आणि मग त्यातून इमोशनल इंटेलिजन्स संकल्पना पुढे आली. पुढे त्यांना असं जाणवलं, की नुसतं भावनेच्या आधारे निर्णय योग्य नाही. आत्मबळ सुद्धा महत्त्वाचं आहे. स्पिरिच्युअल इंटेलिजन्सची संकल्पना पुढे आली. आणि आज मानसशास्त्रज्ञ असं सांगतात, की सगळ्यात मोठं कौशल्य कुठलं असेल, तर फ्रस्ट्रेशन टॉलरन्स रेझिस्टन्स, नैराश्यावर मात करण्याची शक्ती. आणि ही शक्ती आपण मिळवली पाहिजे. आणि म्हणून संतांची चरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे ही सकारात्मक विचारांची एक संहिता आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावतोय, तो म्हणजे जीवन आणि शिक्षण याचा काही संबंध राहिलेला नाही. आपण पहा, कोपऱ्यावरचा एखादा पानपट्टीवाला ज्याच्याकडे कुठलीही पदवी नाही, तो आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकतो. एखादी अशिक्षित भाजीवाली ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकते. तो आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकतो. पण आमच्या BA, BCom, BSc, PhD, MA, LLB झालेल्या मुलांना बेकार म्हणून अपमानित मुद्रेनं फिरावं लागतं. हे दृश्य जर बदलायचं असेल तर जीवन आणि शिक्षण यांची काहीतरी एक सांगड आपल्याला घालावी लागेल. आणि त्यामुळं मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत, की चिमणीची पिलं 40 दिवसात आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसं 40 वर्षाची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाही. कारण चिमणीच्या पिलांना पंखही आतून फुटलेले असतात आणि आम्हाला पदव्या या बाहेरून लावलेल्या असतात. त्यामुळे आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणं. पण घोडे काय थोडे वागविती ओझे, भावे विण तैसे पाठांतर, हा विचार संतांनी मांडला. आणि त्यामुळं आजच्या शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा या संत विचारांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. या जगातला प्रत्येक माणूस एका वेगळ्या कामासाठी घडवला आहे. मला फार कौतुक वाटलं, की आज आपण ही नृत्य नाटिका या ठिकाणी सादर केली. विविध कलांचा एक आंतरसंबंध आहे, तो आज आपण विसरूनच चाललोय. म्हणजे मी इंजिनियर आहे, माझा साहित्याशी काय संबंध? मी डॉक्टर आहे, माझा संगीताशी काय संबंध? मी आर्किटेक्ट आहे, माझा वादनाशी काय संबंध? असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. मार्कंडेय ऋषींच्याकडे एक राजा गेला आणि तो म्हणाला, की मला शिल्पकला शिकायची आहे. तर मार्कंडेय ऋषी म्हणले, तुला शिल्पकला नुसती शिकता येणार नाही, त्यासाठी तुला नृत्यकला शिकावी लागेल. कारण नृत्य म्हणजे जिवंत शिल्प आहे आणि शिल्प म्हणजे गोठलेलं नृत्य आहे.
त्यामुळे तुला प्रथम नृत्य शिकावं लागेल. तो म्हणला मी नृत्य शिकेन, काही अडचण नाही. ते म्हणाले नुसतं नृत्य शिकता येणार नाही, ते वाद्यांच्या गजरात करावं लागतं, तुला वाद्य शिकावी लागते. तो म्हणाला ठीक आहे मी वाद्य शिकेन. नुसती वाद्य शिकता येणार नाही, ती गाणं सुरू असताना वाद्य वाजवली जातात, त्यामुळं तुम्हाला गाणं शिकावं लागेल. तो म्हणला मी गाणं शिकतो. नुसतं गाणं शिकता येत नाही, गाण्यामध्ये शब्द असतात, तुम्हाला साहित्याचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यामुळं भाषण आणि नृत्य यांचा काय संबंध आहे हे मी जे सुरुवातीला बोललो तो लवाटेंना बरोबर समजलेला आहे. आणि त्यामुळं हा अंतरसंबंध आणि या जगातला प्रत्येक माणूस एका वेगळ्या कामासाठी घडवलेला आहे. आपण पहा उद्यानामध्ये जा, किती प्रकारची फुलं आहेत, जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, प्रत्येकाचा रंग रूप वास वेगळा आहे. आपण भाजी मंडईमध्ये जा, किती प्रकारच्या भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, कांदे आहेत, बटाटे आहेत. भाजी म्हणून जोडणारे एक त्यांना सूत्र आहे. तसा या जगातला प्रत्येक माणूस वेगळ्या कामासाठी घडवला आहे. पण आज आपण एका छापाची माणसं घडवण्याकडे आपला कल सुरू आहे. सगळ्यांनी इंजिनियर व्हायचं, सगळ्यांनी डॉक्टर व्हायचं, सगळ्यांनी वकील व्हायचं आणि मग खाद्यपदार्थ चांगले कुणी बनवायचे. भ्रष्टाचार करण्यासाठी सुद्धा राजकारणात कुणाला तरी ते कुणी करायचं चांगलं राजकारण, तो सुद्धा एक भाग आहे. पण तुका म्हणे झरा मुळसाची आहे खरा. आज आपल्या विद्यार्थ्यांच्यावरचे जे ताणतणाव वाढलेले आहेत त्यामध्ये एक मुख्य कारण असं की आपण मुलांचा अंतरंग समजून घ्यायला तयार नाहीत. आई वडिलांच्या दोघांच्या मार्कांची बेरीजही 90 होत नाही, पण त्यांना मुलांनी 95% मार्क मिळवावेत असं वाटतं. तर आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता आपल्या मुलांनी करावी, यामध्ये गैर काही नाही. पण त्यामध्ये मुलांचा अंतरंग सुद्धा ओळखलं गेलं पाहिजे. आणि म्हणून स्वधर्मू जो बापा तोची नित्ययज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संचारू काही, असं माऊलीने म्हटलंय. आणि तुका म्हणे जरा मूळचाची आहे खरा, हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलं ते आज आधुनिक काळातले सगळे मानसोपचार तज्ज्ञ देखील सांगतात की मुलांचा कल काय आहे तुम्ही जाणून घ्या. आम्ही व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो की एका राजाला काही अधिकारी नेमायचे होते आणि मग त्यांनी गावामध्ये दवंडी पिटवली. जे कोणी आहेत त्यांनी यावं. गावातून 100 तरुण आले. त्यांची प्रथम त्यांनी लेखी परीक्षा घेतली, मग तोंडी परीक्षा घेतली, मग त्यांची शारीरिक चाचणी घेतली आणि त्यातून 4 तरुण निवडले. मग प्रधानजींनी विचारलं राजाला की यांना आता अपॉइंटमेंट ऑर्डर देऊ का? तर राजा म्हणाला नाही, मला यांची परीक्षा घ्यायची आहे. बहुतेक राजा पुण्यातला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अशी 4थी परीक्षा घेण्याचं धारिष्ट्य दुसऱ्या कुठल्या गावातला माणूस दाखवेल असेल. आणि मग राजाच्या आदेशाप्रमाणे त्या 4ही तरुणांना 4 खोल्यांमध्ये बंद करण्यात आलं. 4 दिवस उपाशी ठेवण्यात आलं. 5व्या दिवशी राजांनी आदेश दिला की आता प्रत्येक खोलीमध्ये एक जेवणाचं ताट आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर भीती वाटेल असं एक कुत्रं आतमध्ये सोडा म्हणा. मग पहिल्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर पहिल्या खोलीतला जो तरुण होता त्यांनी जेवणाचं ताट कुत्र्यासमोर ठेवलं आणि तो देवाची भक्ती करायला लागला. राजा म्हणाला आपल्या अध्यात्म विभागामध्ये घ्या, हा त्यासाठी योग्य आहे. दुसऱ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर दुसऱ्या खोलीतला तरुण स्वतःही खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला आपल्या अर्थव्यवहार खात्यामध्ये घ्या, स्वतःही पैसे खाणार नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत. तिसऱ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर तिसऱ्या खोलीतला तरुण अक्षरशः कुत्र्याला मनोभावे भरवत होता. राजा म्हणाला आपल्या मुदपाक खाण्यामध्ये घ्या, हा त्याच्यासाठी योग्य आहे. चौथ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर चौथ्या खोलीतला तरुण हा कुत्र्याच्या उरावरती बसून खात होता. राजा म्हणाला आपल्या सिक्युरिटी डिपार्टमेंटला घ्या, हा त्यासाठी. त्यामुळं या जगातला प्रत्येक माणूस, म्हणून तुका म्हणे जरा मूळचाची आहे खरा. आज आपलं काय झालंय, हे मूळ रूपच आपण विसरत चाललेलो आहे. आणि आजच्या समाजासमोर विनयाताई सगळ्यात मोठं संकट कुठलं असेल तर ते दिखाऊपणा असतं. सिम्प्लिसिटी इज द इसेन्स ऑफ युनिव्हर्सॅलिटी, असं आमच्या संस्कृतीने सांगितलं की साधेपणामध्ये खरं सौंदर्य आहे. म्हणजे एखाद्या मुलासाठी मुलगी बघायची आहे तर ती बघत असताना तिचा पगार किती आहे, ती दिसायला कशी, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण ती मनाने कशी हे पाहिलं जात नाही. आणि हे दोन्ही बाजूनी. आणि दोघांची अपेक्षा अशी असते की आई वडील नावाचे 2 डस्टबिन घरामध्ये असता कामा नये. ही अपेक्षा मात्र सामायिक आपल्याला दिसते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पदार्थ काय आहे हे आपल्याला अनेकदा माहीत नसतं. किती स्टार हॉटेलमध्ये जायचं हे आपण ठरवलेलं असतं. म्हणजे मी सुद्धा माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला एका 3 स्टार हॉटेलमध्ये गेलो आणि इतका एक अवघड पदार्थ मागवला जो कधी खाल्लेला नव्हता. आणि तो इतका वाईट निघाला की मी वेटरला म्हणालो या पदार्थाचं नाव वेश पश्चाताप ठेवलं तरी चालेल. म्हणजे इतका पश्चाताप करण्याची वेळ त्याच्यामध्ये आहे. तर हे सगळं कशामुळे, दिखाऊपणामुळे.
आणि त्यामुळं उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरली या रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगा काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुललासी वरली या रंगा. या वरली या रंगाला भुलण्याचं जे काही एक कौशल्य आजच्या समाजाने आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळं या दिखाऊपणाच्या नादात नेमकं टिकाऊ काय आहे याचं विस्मरण आपल्याला होत चाललंय. म्हणजे एकेकाळी आपण हातसडीचा तांदूळ वापरत होतो, आज पॉलिश केलेला तांदूळ वापरतोय आणि त्यामुळं या सगळ्या पॉलिशच्या आजच्या जगामध्ये सत्व हरवत चालली आहेत. म्हणजे पक्वान्नांचा गुणाकार झाला तरी जीवनसत्वांचा भागाकार होता कामा नये अशी अपेक्षा या देशातल्या तत्वज्ञांनी व्यक्त केलेली होती. तर आज सगळीकडे तो जीवनसत्वांचा भागाकार आपल्याला होताना दिसतो. अशा काळामध्ये संतांचं साहित्य हे आपल्याला निश्चितच प्रेरणा देणार आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण संतांच्यावरती असा आरोप करतो की संतांनी फक्त ठेविले अनंत तैसेची राहावे एवढं सांगितलं. पण संतांची भूमिका ही एखाद्या विज्ञान निष्ठासारखी आहे असं मला वाटतं. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, नका दंत कथा सांगो येथे कोणी, कोरड येते मानी बोल कोण, अनुभव येथे भावा शिष्टाचार. अनुभव हा शिष्टाचार झाला पाहिजे. म्हणजे जी एखाद्या शास्त्रज्ञाची भूमिका असते किंवा आपल्याला समर्थांनी सांगितलं प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण यर अप्रमाण सर्व काही. मला सांगा संतांची ही भूमिका एखाद्या शास्त्रज्ञासारखीच आहे. मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहतो आणि इरिगेशन इंजिनिअरिंग हा विषय शिकवत असताना पूर्वी मला पाश्चात्य लोकांचे संदर्भ घ्यावे लागत होते. पण मी दासबोध वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कुबड्या घेण्याची मला आवश्यकता नाही. समर्थांनी असं म्हटलंय, नदीचे उदक वाहत गेले तो निरर्थक चालले, जरी बांधून काढिले नाना तिरी कालवे, उदक निघेने वतविले नाना जिनसी पीक काढिले, पुढे उदकची जाहले पीक सुवर्ण. मला सांगा जलसंधारणाचा विचार इतक्या पूर्वी करणाऱ्या संतांना आपल्याला असं काही म्हणता येणार नाही. आज आपल्या स्मार्ट सिटीचा काय बोजवारा उडालाय हे आपण स्मार्ट माणसं म्हणून पुण्यात राहून पाहतोच आहे. पण नगरेची रचावी जळाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. तुमचं नगर रचना शास्त्र कसं असलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन आहे. लाविली वने उपवने पुष्पवाटिका जीवने, निववी तापसाची मने तो सत्वगुण. सत्वगुण सांगत असताना या निसर्गाचं संवर्धन तुम्ही कसं केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन आहे. आणि आज आपल्याला सगळ्या माध्यमातून सांगितलं जातं की कुठलीही पडलेली वस्तू घेऊ नका, त्यात बॉम्ब असेल फुटेल आणि अनर्थ हा घडू शकेल. पण वाट पुसल्या विण जाऊ नये, फळं ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये कोणा एकाची. हे 450 वर्षापूर्वी सांगणाऱ्या संतांना आपण केवळ अध्यात्मनिष्ठ म्हणू शकत नाही. म्हणजे आज आपण असं म्हणतो की आमच्याकडे असलेली लोकसंख्या हे आमचं बळ आहे. पण लेकुरे उदंड जाहली तोते लक्ष्मी निघून गेली, बापुडी भिक्षेस लागली खायला काही मिळेना. हे सांगण्याचं धारिष्ट्य हे समर्थांनी त्यावेळेला केलंय. आणि मला सांगा मारुती स्तोत्रामध्ये आपण असं म्हणतो की अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे. म्हणजे त्यांना अणुही माहीत होता आणि ब्रह्मांडही माहीत होतं. तुकाराम महाराजांनी म्हटलं अणु रणी या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे त्यांना अणुही माहीत होता रेणूही माहीत होता. आणि हा संबंध काळ जर आपण विचारामध्ये घेतला तर याच काळामध्ये न्यूटन गॅलिलिओ ही सगळी मंडळी संशोधन करत होती. ईमेल सारखी सुविधा उपलब्ध असती तर कदाचित या लोकांचा संवाद होऊ शकला असता. आणि आपण दासबोध वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल समर्थ असं म्हणतात, ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकार. आकाश हे छोटं आहे, अवकाश हे मोठं आहे, अवकाशामध्ये आकाश सामावलेलं आहे. ही मूलभूत संकल्पना समर्थांना माहीत होती. आणि निर्विकार म्हणजे ज्याला धनही भार नाही आणि ऋणही भार नाही यासाठी निर्विकार असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आपण बिग बँग आणि बिग क्रंच या संकल्पना आपल्याला माहिती आहे. एक मोठा स्फोट झाला आणि त्यातून सृष्टीची निर्मिती झाली. वायूचा कातरा घासवटे तेथे उष्णे वन्नी प्रकटे, सूर्यबिंब ते प्रकटे तिये ठाई. म्हणजे सूर्याची निर्मिती कशी झाली हे देखील संतांना माहीत होतं. आणि पुढे 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा दहन होय. या ग्लोबल वॉर्मिंगमुळं इतकं तापमान वाढणार आहे की ही पृथ्वी 100 वर्ष जळू शकेल. उदंड पोकळी थोडा वारा, तेणे वितळून गेला सारा, पंचमहाभूताचा पसारा आटोपला. हे जग कसं निर्माण झालं आणि कसं संपणार आहे याविषयीचं विवेचन देखील संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं अशा संतांना भोळे भाबडे असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. आमचे सगळे संत त्यांनी सत्वसंपन्न आणि समृद्ध जीवन अजिबात नाकारलेलं नाही. म्हणजे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू,
असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांना माहीत होतं की शब्दांच्या आधारे आपल्याला मोबाईलचं रिचार्ज मिळणार नाही, गॅसचा सिलेंडर मिळणार नाही. आणि म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. हे कशासाठी सांगितलं असेल? आणि त्यामुळे तुम्हाला दिलेलं विहित काम जे आहे, आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका. प्रपंचात तुम्ही परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. हे परखडपणे सांगणारे संत हे किती जीवन सन्मुख होते आपल्या लक्षात येईल. त्यामुळे व्यक्ती आणि समाज, कुटुंब आणि राष्ट्र, लौकिक आणि अलौकिक ही जीवनाची दोन टोकं सांधून मानवी मनाला आणि जीवनाला सुंदरतेकडे नेणारे विचार हे संतांनी मांडले. संतांच्या वरती अजून एक आक्षेप असा घेतला जातो की त्यांनी बीजीदुषी वृत्ती नष्ट केली, कारण ठेविले अनंते तैसेची राहावे एवढंच सांगितलं. पण प्रसंगी युद्धशास्त्राचं देखील मार्गदर्शन त्यांनी केलंय. म्हणजे तुकाराम महाराजांचे पायिकीचे अभंग आपण जर पाहिले तर, पायिक तो प्रज्ञा राखून या कुळ, पारखिया मूळ छेदी दुष्टा, बाळशस्त्र साहे गोळी शुरा ठाव उंच स्थळी, तुका म्हणे शूर व्हावे धुरेसेची धूर. आणि पुढे मारता मारता मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपुले. युद्धशास्त्राचं मार्गदर्शन देखील आपल्याला दिसतं. नव्या युगाची पहाट झाली, विज्ञानाची कास धरू, या मित्रांनो या देशातील अंधश्रद्धा दूर करू. असं म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रवाह आज आपल्याला वाहताना दिसतो. पण याचा उगम देखील आपल्याला संत साहित्यामध्ये दिसतो. आणि त्यामुळं ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. इतक्या परखडपणे प्रहार संतांशिवाय दुसऱ्या कोणीही केलेले नाही. आणि आपल्याला दाभोळकरांनी सांगितलं की गणपती पाण्यामध्ये विसर्जित करू नका, कारण ते रंग पाण्यामध्ये उतरले तर पाणी प्रदूषित होईल आणि ते प्रदूषण दूर करणं फार कठीण होणार आहे. पण ज्यावेळेला दाभोळकर मला ही संकल्पना सांगत होते, त्यावेळेला मी त्यांना दासबोधातला संदर्भ दाखवला आणि दाभोळकरांना म्हटलं की समर्थांनी याचा विचार केलेला आहे. मृत्तिका पूजन करावे आणि सर्वेची विसर्जावे, हे प्रशस्त न वाटे जीवा अंतःकरणासी. देव पूजावा ऐसा नाही, देव टाकावा ऐसा नाही, याचा काही विचार करावा अंतर्यामी. म्हणून जितका भोळा भाव, तितका अज्ञानाचा स्वभाव. अज्ञानी तरी देवादिदेव पावेल कैसा, धातुपाषाण मृत्तिका वज्रलेप काष्ठ देखा, तेथे कैसा देव मूर्खा भ्रांती पडली. त्यामुळे असा विचार करणाऱ्या संतांची दृष्टी ही काळाच्या किती पुढे पाहणारी होती हे आपल्या लक्षामध्ये येईल. तर बंधू भगिनींनो, हा खरं तर 2 तासाचा विषय आहे. पण आता नृत्य आणि वक्तृत्व हे एकाच व्यासपीठावर नांदायचं असेल तर सगळ्यांनाच आपापल्या सीमा समजून घेतल्या पाहिजेत. पण शेवटी व्याख्यानाच्या शेवटी सोनोपंत मामा दांडेकर त्यांच्या भाषणामध्ये जी एक गोष्ट सांगत असत ती आवर्जून सांगतो. मामा म्हणजे केवळ वारकरी संप्रदायाच्या नव्हे तर सकल समाजाच्या आदराचा विषय होता. आणि मामा नेहमी सांगत असत की एक आजीबाई त्यांनी 35 वर्ष वारी केली आणि त्यांचा मुलगा तरुण वयामध्ये गेला, सूनही गेली, नातू तेवढा होता आणि नातू हुशार असल्यामुळे त्याला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तर मग एक छोटी जमीन होती ती त्यांनी विकली. त्या काळामध्ये मेरिटला फार कमी फी होती, आजच्यासारखी काही लक्षावधी रुपयाची नव्हती. तर काहीतरी 5-7 हजार रुपये त्याचे आले आणि त्यांनी ती फी भरली. अजून 3,000 रुपये कमी पडत होते, म्हणून नातवानी पत्र लिहिलं की प्रिय आजी, माझ्या फीसाठी 3,000 रुपये कमी पडतायत, तर तेवढी पाठवण्याची व्यवस्था करावी. मग आजीला वाटलं की आता कुणाला मागायचं. शेवटी पांडुरंगालाच पत्र लिहायचं असं ठरवलं आणि पांडुरंगाला लिहिलं, प्रिय पांडुरंग, मी 33 वर्ष वारी करते, मी तुझ्याकडे आजपर्यंत काही मागितलं नाही. आता माझ्या नातवाच्या ॲडमिशनचा प्रश्न आहे, तर मला पैसे पाठवण्याची 3,000 रुपये पाठवण्याची व्यवस्था करावी. आणि हे वेगळा आणि पत्ता असा लिहिला, प्रिय पांडुरंग, वैकुंठ येथे देणे. आता पोस्टमन कितीही प्रामाणिक असला तरी तो वैकुंठात जाऊन पत्र देईल याची अजिबात शक्यता नाही. पण वेगळा पत्ता असलेलं ते पत्र पोस्टमास्तरांच्याकडे आलं आणि पोस्टमास्तर म्हणाले की आजीबाईंचा खरोखरच पांडुरंगावर विश्वास आहे, तर आपण थोडी मदत करूया. आणि मग कुणी 5 रुपये, कुणी 10 रुपये जिल्ह्यातल्या लोकांच्याकडून त्यांनी गोळा केले. त्यावेळेला पोस्टमनना काही 7व्या वेतन आयोग वगैरे लागू झालेला नव्हता आणि त्यामुळं 1000 रुपये जमले. त्यांनी ते नातवाला मनी ऑर्डर केली. नातवाचं पुन्हा आजीला पत्र, मी तुला 3,000 मागितले, तू 1,000च पाठवलेस. आजींनी पुन्हा पांडुरंगाला पत्र लिहिलं, मी तुला 3,000 रुपये मागितले होते, तू 1,000 रुपये पाठवलेस. कदाचित तू 3,000 पाठवले असतील, पण मधले 2,000 पोस्टातल्या लोकांनी खाल्ल्याची शक्यता नाकारताय. तर ते पत्र बघितल्यानंतर पोस्टमन चिडले. पोस्टमास्तरांच्याकडे जाऊन म्हणाले की अहो, आम्ही आमच्या घासातला घास काढून दिला आणि ही म्हातारी असं बोलते. तर पोस्टमास्तर म्हणाले की
म्हातारीचा पांडुरंगावरचा विश्वास उठू नये यासाठी आपण पुन्हा कॉन्ट्रीब्युशन काढू आणि पुन्हा पैसे पाठवू. कारण विश्वास हाच समाज जीवनातला पांडुरंग आहे आणि तो टिकला पाहिजे, ही संतांची खरी भूमिका होती. तर बंधू भगिनींनो, आज तंत्रज्ञानाचं महत्त्व कितीही असलं तरी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्याला केवळ यंत्रमानव घडवायचे नाहीत. ज्यांच्या डोळ्यामध्ये आसवं येऊ शकतात अशीच माणसं समाजाचे अश्रू पुसण्याचं काम करू शकतात. अशी भावसंपन्न पिढी घडवायची असेल तर तंत्रज्ञानाच्या जोडीला जीवनविषयक तत्त्वज्ञानही तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे एका हातामध्ये तंत्रज्ञान आणि दुसऱ्या हातामध्ये तत्त्वज्ञान घेऊन आपण वाटचाल केली तर विश्वकल्याणाचं पसायदान साकार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. हो ना, भाषणामध्ये मी इतका गुंग घालवतो. आज आता एक सत्कार करायचा राहिलेला आहे. तो आहे आपल्या आता नृत्य नाटिका जी काही केलेली आहे त्याचे मार्गदर्शक विनयाताई देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आमच्या मानव्यासाठी अजून एक अभिमानाची एक गोष्ट आहे की त्यांना नुकतंच म्हणजे नोव्हेंबर 2025मध्ये इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. मी श्रीयुत जोशी यांना विनंती करतो की त्यांनी विनया देसाईंचा सत्कार करावा. आता कार्यक्रमाच्या आपण शेवटाला येऊया. मी थोडक्यात आभार प्रदर्शन करतो. मिलिंद जोशी सर विनंतीला मान देऊन आले आणि त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी एक सुरेख नवीन विषयाचं आमच्यासमोर व्याख्यान दिलं. त्याच्याबद्दल धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचे म्हणजे आपण सगळे जे आहेत आलेला आहात त्या सगळ्यांचे मनापासून आभार. मला असं वाटतं की मी दरवेळेला म्हणतो की आपण जे येता हे स्वतःच्या पलीकडे विचार करणारे आपण लोक आहात. आपण समाजात म्हणजे समाजामधली चांगुलपणा किंवा चांगली हे तत्त्व हे आपल्या रूपाने आम्हाला इथे दिसत असतं. त्यामुळे आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि शेवटी SM जोशी सभागृह व्यवस्थापनाचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सभागृह उपलब्ध करून दिलं. याचबरोबर हा कार्यक्रम इथे संपला असं आम्ही जाहीर करतो.